नववर्षाच्या महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांना, तमाम नागरिकांना सुद्धा मनपूर्वक संघटनेच्या वतीने, कृती समितीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। नववर्षाच्या मुहूर्तावर मात्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप काही प्रमाणात बंद करण्याचं कारस्थान केलेलं आहे, आदेश काढलेला आहे। आदेशामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी डबल स्कॉलरशिप घेऊ नये, म्हणजे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जर तुम्ही शिष्यवृत्ती घेतलीत तर मग तुम्हाला शासनाची कुठलीही शिष्यवृत्ती घेता येणार नाही, दोन्हीपैकी एक घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे, अन्यथा आम्ही तुमच्यावर कारवाई करू। आता हा निर्णय त्यांचा जो आहे तो दादांत फसवणूक करणारा अशा पद्धतीचा निर्णय आहे। हा निर्णय त्यांना घेताच येत नाही, बेकायदेशीर निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि कामगार विभागाच्या सचिव खात्यामार्फत घेतलेला हा निर्णय आहे, तो महाराष्ट्र शासनाचा निर्णय नाही। 30 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बांधकाम कामगारांच्या सर्व योजनांना मान्यता दिलेली आहे। ती योजना कशी असेल, त्याची उद्दिष्ट काय असतील, त्याचे नियम काय असतील, अटी काय असतील, हे सगळं ठरलेलं आहे। आणि ते जे ठरलेलं आहे ते ठरलेलं यांना मोडायचा अधिकार नाही किंवा बदलण्याचा अधिकार नाही किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार नाही। जर त्यांना त्यात दुरुस्ती करायची असेल तर मग त्यांनी तसं विधानसभेसमोर ठेवलं पाहिजे आणि मंजूर करून घेतलं पाहिजे। त्यामुळे हा एक प्रकारे विधानसभेच्या निर्णयाचा अपमान या कामगार खात्याने केलेला आहे। दुसरं असं आहे की खरं म्हणजे हा एक प्रकारे राखीव जागेना विरोध करण्याच्या प्रकारातलाच एक गंभीर गुन्हा आहे, कारण मागासवर्गीयांना मिळणारी जी शिष्यवृत्ती शासनाकडून आहे ती मिळतेच, तो अधिकारच आहे, परंतु कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे हे त्याचा इतर शिष्यवृत्तीशी काही संबंध नाही। बरं, जी शिष्यवृत्ती दिली जाते त्याच्यावर काही कामगार जगत नाही, त्याची फी देण्याच्या पलीकडे काही घडत नाही, नाममात्र शिष्यवृत्ती आहे आणि त्याच्यासाठी येणारा खर्च आणखीन 10 पट 20 पट इतका असतो। त्यामुळे त्यांनी काढलेले फरमान जे आहे ते त्यांनी ताबडतोब मागे घ्यायला पाहिजे, रद्द करायला पाहिजे आणि हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध सुद्धा आहे। मागासवर्गीयांना ज्या शिष्यवृत्ती दिली जातात ती शिष्यवृत्ती एका बाजूने दिल्यानंतर खरं म्हणजे त्यांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणारी शिष्यवृत्ती ही मदतकारक आहे, ती काय मुख्य ठरू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे। तो त्यांना एकदा तुम्ही विधानसभेमध्ये निर्णय केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही आणि असं कुठंच भारतामध्ये नाही, कुठेही सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं नाही की तुम्ही एकच स्कॉलरशिप घेतली पाहिजे। बांधकाम कामगारांच्या कायद्यामध्ये सुद्धा असं लिहिलेलं नाही की जर तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची शिष्यवृत्ती घेतली तर शासनाची कुठलीही शिष्यवृत्ती तुम्ही घेता येणार नाही। तर हे अशा पद्धतीने दिशाभूल करणार आहे, कारण त्यांना या मंडळाला आणि या महाराष्ट्र सरकारला 4 कंत्राटदारांचं भलं करायचं आहे, त्याच्यावर ते महाग आहेत। म्हणजे तुम्ही भांडी घ्या गप्प बसा, पीटी घ्या गप्प बसा आणि जर तुम्हाला काय देतो, पण तुम्ही स्कॉलरशिप मागू नका, प्रसूती रजा मागू नका, हे त्यांचं म्हणणं आहे आणि करोडो रुपये देतात। तुम्ही उदाहरणादाखल बघा की MBOCW वेबसाईटवर जावा आणि त्या ठिकाणी जे मीटिंगचे झालेले मिनिट्स आहेत, ठराव आहेत ते वाचून बघा। त्याच्यात एक ठराव आहे महत्वाचा, 23 आणि 24चा जमा खर्च आहे आणि त्या जमा खर्चामध्ये त्यांनी बंद पडलेली मध्यान्ह भोजन योजना तिला 2025 कोटी एका वर्षात देऊन टाकलेले आहेत। 500 कोटी रुपये भांडेवाल्यांना दिलेले आहेत, 500 कोटी रुपये संचवाल्यांना दिलेले आहेत, 450 कोटी रुपये हे रक्त काढून घेतात। एक रक्त काढण्यासाठी
3,900 रुपये देतात, त्यांना 500 कोटी दिलेले आहेत. अहो, नुसता प्रसार माध्यमावर त्यांनी 110 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. 335 कोटी रुपये त्यांनी व्यवस्थापनावर खर्च केलेले आहेत, 5% पैसे जास्त. आणि सगळ्या योजना मिळून, या 4 योजना सोडून सगळ्यांच्यावर फक्त त्यांनी 60 कोटी रुपये खर्च केले. तरी त्यांचं समाधान होत नाही, तरी त्यांच्यातली विकृती कमी होत नाही. आणि हे 60 कोटी मधले शिष्यवृत्तीसाठी अतिशय नाममात्र रक्कम आहे, तर त्याच्यावरही उठलेत. त्यांनी दुसऱ्या बाजूनी ही सगळी प्रकरणं थांबवून ठेवलेली आहेत. आधार कार्डात चूक झाल्याच्या नावाखाली, नावात चूक आहे त्याच्या नावाखाली तुम्ही करून घेऊ शकता ना. त्याला वर्षभर लावतात, त्यासाठी सगळी कामं थांबतात, नूतनीकरण होत नाही, लाभ मिळत नाहीत. अगदी विधवा बाईला अंत्यविधीची रक्कम सुद्धा मिळत नाही. हे विधवा बायकांची बद्दल आम्ही बरीच बोंबाबोंब केली, 1 वर्षभर झालं सतत त्यांना निवेदनं देतो. आणि शेवटी आता त्याने 30 डिसेंबरला चर्चा केली आणि 1900 अर्ज पेंडिंग होते ऑफलाईनचे विधवा बायकांचे, आणि त्यातले 1000 मंजूर केले असं त्याने आम्हाला सांगितलं. 900 अजून पूर्ण व्हायचे आहेत मंजुरीचे. तर असं असल्यामुळे की हा निर्णय चुकीचा आहे. जरूर आम्ही गरज पडली तर हायकोर्टमध्ये जाणार आहोत. एक आहे, या देशातल्या हायकोर्टचे निर्णय, सुप्रीम कोर्टाचे निर्णय उलटसुलट लागतात, तरी सुद्धा या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी काही निर्णय महत्वाचे ठरत आहेत. आधार आहे तो एक. सर्वच कोर्टातून होतं असं नाही, पण काहीच होत नाही असंही नाही. हे महाराष्ट्रातलं गेल्या राजकारणातला खेळ जो चालू आहे 5-6 वर्षापासून, त्या खेळामध्ये कोर्टाच्या निर्णयाची भूमिका जी आहे ती अत्यंत निर्णायक ठरलेली आहे. आपल्याबद्दल सुद्धा असंच झालेलं आहे. आचारसंहितेमध्ये त्यांनी 6 महिने काम बंद ठेवलं. त्याच्या विरोधी आम्ही दाद मागितली. हायकोर्टने सांगितलं की तुम्हाला कधीही आचारसंहितेमध्ये बांधकाम कामगारांचं काम बंद ठेवता येणार नाही पुढे सुद्धा. त्यामुळं आज आपण पाहतोय निवडणुका जरी सुरू असल्या तरी आचारसंहितेच्या नावाखाली काम बंद नाही, पण तरी त्यांचा खोडसाळपणा सुरूच आहे. दुसऱ्या बाजूला त्यांना कामगारांना जो स्वतः अर्ज करायचा हक्क होता तो त्यांनी मध्ये काढून घेतला होता. त्याच्या विरोधी आपण आवाज उठवला आणि तो हक्क त्यांना द्यावा लागला. तिसऱ्या बाजूला आता ह्या आमदारांच्या कमिट्या नेमण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याला आता आम्ही हायकोर्टमध्ये चॅलेंज केलेलं आहे. ती आता 8 जानेवारीला कोल्हापूर खंडपीठामध्ये केस चालणार आहे. त्यांनी बोनस दिला नाही, त्याचा निर्णय केला नाही म्हणून एक अवमान याचिका आम्ही कोल्हापूर खंडपीठामध्ये दाखल केलेली आहे. त्याच्याबद्दल सध्या फारसं भाष्य मी करत नाही, कारण आता निवडणुका आहेत. निवडणुका संपल्यानंतर रीतसर त्याच्याबद्दल सगळी भूमिका आपल्याला सांगितली जाईल. तर हे सगळं सुरू असल्यामुळे त्याला विरोध केला जाईल. आपल्याला एक निवेदन मिळेल, त्या निवेदनावर आपण सही करा, ईमेलद्वारे पाठवा. ईमेलद्वारे निवेदनाचा प्रभाव पडतो असा आमचा अनुभव आहे. आमचं निवेदन आता जे अगरवाल म्हणून मुख्य सचिव आहेत महाराष्ट्र शासनाचे, त्यांनी सरळ आमच्या निवेदनावर पत्र लिहिलं प्रधान सचिव कामगार विभागाच्या, आणि लोकसेवा अधिकार कायदा जो आहे तो तुम्ही का अंमलबजावणीत आणत नाही, आणि अर्जदार शंकर पुजारी आहे त्यांना तुम्ही कळवा काय झाले त्याच्याबद्दल, असा त्यांनी मेल त्यांना करून कळवलं. त्याची पोच आम्हाला त्यांनी दिली, असं केले म्हणून. तर असं होऊ शकतं, तर कामगारांनी एक लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना माहिती अधिकाराखाली विचारलं की आज किती नोंदीत कामगार आहेत ते सांगा. तर त्यांनी 2 महिन्यापूर्वीची आकडेवारी मला दिलेली आहे. 69,85,576 इतके 2 महिन्यापूर्वीचे नोंदणीकृत कामगार महाराष्ट्रातले आहेत. सगळ्या भारतातली ही सर्वात जास्त संख्या असणारी कामगारांची ही स्थिती आहे, हे राज्य आहे. आणि आता आणखीन याबद्दल आपण विचार केला तर त्यामुळे की या योजना या मंडळामार्फत नीट राबवल्या पाहिजेत. यांच्या ऑनलाईन पद्धतीचं सगळं दिवाळं वाजलेलं आहे, सगळी वाट लागलेली आहे. 500-500 कोटी वर्षाला देतात आणि धड त्यांना हिशोब ठेवता येत नाही, कामगारांचं नूतनीकरण करता येत नाही. आणि या सगळ्यासाठी आता लोकसेवा हमी कायद्याखाली अर्ज करा, अपील करा. काय तुम्हाला प्रश्न असेल तर जरूर आम्हाला कळवा. आणि या सर्व न्यायालयीन लढाईसाठी
तुमच्या आर्थिक मदतीची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे. तुम्ही जेवढी द्याल मदत तेवढं चांगलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की जगामध्ये कामगारच दानशूर असतो, त्याच्या इतका दानशूर दुसरा कोण नसतो. म्हणून कामगार कार्यकर्त्यांनी वेगळ्या वेगळ्या युनियन्सनी आपण ताबडतोबीनं न्यायालयीन खर्चासाठी निधी द्यावा. आम्ही केसेस जिंकलेले आहेत, जिंकत चाललेलो आहोत. तर या सर्व चळवळीला स्वतःचीच चळवळ तुम्ही सामर्थ्यवान बनवा. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेली चळवळ काही बदल करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही सहकार्य करा, मदत करा. हे यूट्यूब चॅनल विनामूल्य आहे. निदान या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी मी आपल्याला विनंती करीत आहे. मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे. जरूर काही प्रश्न असल्यास विचारा. 9960499366 हा माझा मोबाईल क्रमांक आहे. आणि यूट्यूब चॅनल जे आहे तेही तुम्ही काळजीपूर्वक सगळीकडे त्याचा प्रसार करा आणि या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल प्रबोधन घडवून आणा, एवढी विनंती करून मी आजचे भाष्य पूर्ण करीत आहे. धन्यवाद.